मुंबईच्या महापौर रितू तावडे कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडत होते आणि एक वादाचं कारण होतं ते म्हणजे महापौर निवासस्थानाच्या बाहेर असलेली बॅरिगेट्स। हे बॅरिगेट्स जे आहे ते काढण्यात आलेले आहेत। काल वाहतूक विभागाच्या वतीनं जे महापौर निवासस्थानाच्या बाहेरील बॅरिगेट्स जे आहेत ते बॅरिगेट्स काढण्यात आलेले आहेत। महापौर भायखळा येथे हे महापौर निवासस्थान आहे आणि ES पाटणवाला मार्गावरती जे आहे ते जवळपास 500 मीटरपर्यंत हे बॅरिगेट्स जे आहे ते बॅरिगेट्स लावण्यात आले होते। 2 महिन्यांपूर्वी महापौर रितू तावडे ह्या घाटकोपरवरून अधिकृत जे महापौर निवासस्थान आहे या महापौर निवासस्थानी राहण्यासाठी आल्या होत्या। मात्र या महापौर निवासस्थानाच्या बाहेर ES पाटणवाला रोड आहे, या रोडवर अवैध पार्किंग होत असल्याने सहाय्यक आयुक्तांच्या वतीनं या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले होते आणि त्यानंतर आता महापौरांच्या सूचनेनंतर वाहतूक विभागाच्या वतीनं महानगरपालिकेनं आणि वाहतूक विभागानं जे आहे ते हे बॅरिगेट्स जे आहे ते काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काल बॅरिगेट्स काढल्यानंतर आज आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने पार्किंग जी आहे ती महापौर निवासस्थानाच्या बाहेर होत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। 1 महिन्यापूर्वी जेव्हा बॅरिगेट्स लावले होते त्यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून हे बॅरिगेट्स लवकरात लवकर काढावेत आणि वाहतूक विभागाने या ठिकाणी सूचना फलक लावावेत अशा प्रकारची मागणी जी आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रमाकांत राटे यांच्या वतीनं करण्यात आली होती। आणि त्यानंतर आता काल वाहतूक विभागाने आणि मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते हे बॅरिगेट्स काढलेले आहेत। मात्र आजच्या दिवशी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। मुंबईच्या महापौर रितू तावडे या वेगवेगळ्या कारणाने जे आहे ते वारंवार चर्चेत असलेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि विशेष करून वादाच्या मुद्द्यांमध्ये जे आहे ते रितू तावडे वादात सापडताना आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यापैकी एक हे बॅरिगेट्स हे देखील एक कारण होतं। आणि आता वारंवार वादात सापडत असल्यामुळे रितू तावडे यांनी आदेश देऊन मुंबई महानगरपालिकेने आणि वाहतूक विभागानं जे आहे ते हे महापौर निवासस्थानाच्या बाहेरचे बॅरिगेट्स जे आहेत ते काढण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।